जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। JBN महाराष्ट्र न्यूजचा प्रथम वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत 21 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जामनेर तालुक्याचे तहसीलदार नामदेव टिळेकर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा इंडिया टीव्हीचे ब्युरो चीफ नरेंद्र कदम, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष भगवान सोनार, श्याम चैतन्य महाराज नगर परिषदेचे गटनेते महेंद्र बाविस्कर, उद्योजक प्रभाकर साळवे, पत्रकार सुहास चौधरी, शांताराम जाधव आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन केले। JBN महाराष्ट्र न्यूज आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतोय की जामनेर सारख्या ग्रामीण भागात आम्ही मागच्या वर्षी स्थानिक लोकल न्यूज चॅनल ची मुहूर्तमेढ ही रोवली होती। जामनेरच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न आणि त्याचा मान हा JBN महाराष्ट्राला जातो की इथलं पहिले चॅनल हे JBN महाराष्ट्र सुरू झालंय। याबरोबरच अजून एक अभिमानाची गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की अनेक चांगले पत्रकार जामनेर तालुक्यामध्ये आहेत, परंतु जामनेर तालुक्यात महिला पत्रकारांचा अभाव होता। तर JBN महाराष्ट्राने त्याच्यामध्ये सुद्धा इतिहास निर्माण केला आहे। जामनेर तालुक्यातील पहिली महिला पत्रकार देणारं चॅनल हे JBN महाराष्ट्र ठरलंय आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो। यानंतर JBN महाराष्ट्राने सर्व जाती धर्माला, सर्व समुदायाला कोणताही भेदभाव मनात न मानता सर्वांना सोबत घेत, सर्वांना आपलंसं करून सर्वांच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिलं, ते कार्यक्रम प्रसारित केले। त्यानंतर समाजातील काही होणाऱ्या अन्याय अत्याचाराला JBN महाराष्ट्राने वेळोवेळी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी तो सक्सेस सुद्धा झाला। आमच्या रिपोर्टने, आमच्या बातमीने बऱ्याच ठिकाणी न्याय हा मिळालेला आहे आणि अजून सुद्धा आम्ही ते कार्य करतच आहोत। आणि हे 1 वर्ष पूर्ण होताना आम्हाला अतिशय आनंद आज होतोय। परंतु या चॅनल सुरू करण्यामागे, उभे करण्यामागे खरोखर खूप खडतर मेहनत आहे। रात्रंदिवस पूर्ण वर्षभर रात्र आणि दिवस नेहमी मिलिंदप्पा लोखंडे हे माझ्यासोबत होते। भरपूर अशी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि ज्या वेळेला हा कार्यक्रम आणि 1 वर्ष यशस्वीरित्या आम्ही चॅनल चालवू शकलो, त्यामुळे अगदी त्यांचं मन भरून आलेलं आहे। तरी या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांनी आमच्यावर जी आशा ठेवलेली आहे, ती आशा आणि जे ब्रीदवाक्य आम्ही घेऊन चालतो आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्क, यासाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नेहमीच आम्ही न्याय आणि हक्कासाठी JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल वर नक्कीच बातम्या प्रकाशित करत राहू। टिळेकर साहेबांचं स्वागत करायचं।
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवान भाऊ सोनार यांचं स्वागत सुद्धा मिलिंदप्पा लोखंडे यांनी करायचं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर नरेंद्र कदम यांचं स्वागत माननीय किरण भाऊ करतील मी अशी त्यांना विनंती करतो. यानंतर गुरु श्याम चैतन्यजी महाराज यांचं स्वागत किरण भाऊ यांनी करावं मी अशी त्यांना विनंती करतो. यानंतर पत्रकार क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक 15 ते 20 वर्षांचा प्रगल्भ असा अनुभव असणारे माननीय सुहास भाऊ चौधरी आमचे परममित्र मोठे बंधू यांचं स्वागत मनोज भाऊ दुसाने करतील मी अशी त्यांना विनंती करतो. महेंद्र भाऊ भावेसकर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. महेंद्र भाऊ भावेसकर कृपया रंगमंचावर यायचं आहे. महेंद्र भाऊ भावेसकर या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. नुकतेच या ठिकाणी आगमन झालेले महेंद्र भाऊ यांचं स्वागत माननीय किरण भाऊ यांनी संचालक JBN महाराष्ट्र यांनी करावं मी अशी त्यांना नम्र विनंती करतो. आता जे मान्यवर राहिले असतील तर त्यांचं JBN महाराष्ट्राच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि आमच्या या लहानशा चॅनलला मोठं करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार मी व्यक्त करतो. यानंतर मी टिळेकर साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय तहसीलदार टिळेकर साहेब. जामनेर शहरातील तसेच तालुक्यातील एकमेव आणि पहिलं मराठी न्यूज चॅनल JBN महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित श्याम चैतन्यजी महाराज उर्फ बाबाजी, भावेसकर साहेब, या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक मिलिंदजी, संचालक किरणजी, त्यांची संपूर्ण टीम, व्यासपीठावर विराजमान साळवेजी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगावचे अध्यक्ष माननीय सोनारजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर विराजमान आमचे मित्र असं म्हणायला हरकत नाही आता 4 महिन्यामध्ये सुहासजी चौधरी, तसेच सर्व मान्यवर आणि JBN महाराष्ट्राचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शुभचिंतक. खरं तर जामनेर सारख्या, तसं तर ग्रामीण म्हणता येईल आपल्याला, शहरी अजून म्हणता येणार नाही, ग्रामीण भागामध्ये एखादं न्यूज चॅनल सुरू करणे
आणि यशस्वीपणे 1 वर्ष पूर्ण करणे. मला वाटतं ते भविष्याची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. जे छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि भविष्यामध्ये या रोपट्याला चांगलं मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होईल अशी निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्ताने खात्री वाटते. न्यूज चॅनल असतील किंवा पत्रकारिता असेल त्याला आपण लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असं म्हणतो. आणि आता आपण म्हणजे पाहतो की मराठी असतील, हिंदी असतील किंवा इंग्रजी असतील, फार मोठ्या प्रमाणामध्ये वृत्तपत्र आहेत. त्याच प्रमाणामध्ये न्यूज चॅनलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. परंतु आपल्या तालुका स्तरावरती, तालुका पातळीवरती, तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये काय घडत आहे, आपण बाकीच्या न्यूज चॅनलवरती ज्या काही राज्य पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या ज्या काही बातम्या असतील किंवा देश पातळी असेल, जागतिक पातळीवरच्या असतील, त्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ग्रामीण भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या घटना घडत आहेत याची माहिती खरं तर JBN न्यूज चॅनल जे आहे, या अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचत असते. आणि मी आता 4 महिने झाले या ठिकाणी रुजू होऊन, 4 महिन्यामध्ये प्रत्येक म्हणजे कुठलं निवेदन असू द्यात, एखादी घटना घडलेली असू द्यात, त्या घटनेच्या ठिकाणी हा न्यूज चॅनलचे जे काही प्रतिनिधी आहेत, वार्ताहर आहेत, ते त्या ठिकाणी हजर असतात आणि त्याचं वृत्तसंकलन करत असतात आणि ते या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणा समोर प्रसारित करत असतात. तर एक चांगली सुरुवात आहे. असंच या न्यूज चॅनलचे रजत महोत्सव असेल किंवा सुवर्ण महोत्सव असेल, तो यांनी साजरा करावा अशी या ठिकाणी मी त्यांना, या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो. आणि आपण पाहिलं असेल की संपादक आहेत आणि संचालक आहेत, बोलताना त्यांना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. म्हणजेच त्याच्या मागं त्यांचे प्रामाणिक कष्ट खरं तर या हे उभारण्याच्या मागं दिसतात. आणि त्या कष्टाचं फळ या चॅनलच्या प्रसाराच्या माध्यमातून निश्चितच त्यांना मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचं चॅनलला भरभराट येवो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वतीनं आणि माझ्या महसूल परिवाराच्या वतीनं JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अतिशय मोजक्या आणि मौलिक शब्दामध्ये तहसीलदार साहेबांनी आपलं शुभेच्छा दिल्या व आपलं मत मांडलं. यानंतर माननीय सुहासभाऊ चौधरी यांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुहासभाऊ चौधरी. ग्रामीण भागात प्रथमच सुरू झालेलं JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि हे सुरू करणाऱ्या माझे मित्र मिलिंद भाऊ आणि किरण भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमला ही वर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. आज या मंचावर तहसीलदार साहेब, महाराज आणि आमचे सर्व सहकारी मित्र, मोठे बंधू बसलेले आहेत. समोर सर्व प्रेक्षक वर्ग आहे. मित्रांनो, या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने काय दिलं असं जर वर्षभरात मी आपल्यासमोर काही गोष्ट सांगू इच्छितो तर यांनी बातम्या देणं हे आमच्या पत्रकारांचं कर्तव्य आहे, ते आम्ही केलं. त्या चांगल्या असतील, वाईट असतील, कोणाला खोपल्या असतील, कोणाला आवडल्या असतील, आम्ही आमचं कर्तव्य म्हणून केलं. कुणी ते डोक्यात ठेवू नये. आम्ही डोक्यात ठेवून पत्रकारिता करत नाही, डोक्याने पत्रकारिता करतो. आणि त्यामुळेच आज या चॅनलला 1 वर्ष पूर्ण चांगलं यशस्वीरित्या पार पडत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. या चॅनलने काय दिलं असेल तर या चॅनलने एक चांगली गोष्ट अशी दिली, तसं मिलिंद भाऊने मागे उल्लेख केला की महिला रिपोर्टर तालुक्यात नव्हत्या, त्या या चॅनलच्या निमित्ताने आल्या. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, फत्तेपूर, गोदरी, देऊळगाव, नेरी, चिंचोली असे काही खेडे आहेत की जिथल्या अनेक लोकांमध्ये, अनेक तरुणांमध्ये पत्रकारितेची
आवड आहे, परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं. त्यातल्या त्यात यांनी चॅनलसारखं हातात बूम ठेवला, खांद्यावर कॅमेरा दिला आणि ग्रामीण भागात 1000 लोकांमध्ये किंवा जे काही वाद झाले असतील, एखादा चांगला कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी हातात माईक घेऊन बोलण्याची ताकद या न्यूज चॅनलनं दिली ग्रामीण भागातल्या. ही सर्वात मोठी उपलब्धी या न्यूज चॅनलची आहे असं मला वाटतं. आणि भविष्यातही असेच चांगले कार्यक्रम यांच्याकडून घडत राहोत हीच माझी शुभेच्छा. आज वर्षपूर्ती जरी असली तरी ही पूर्ती नाही, दुसऱ्या वर्षातलं पदार्पण आहे असं मी म्हणेल. असे अनेक यशस्वी वर्ष या न्यूज चॅनलनी पाहावे हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करेल माननीय महेंद्र भाऊ भावेसकर, आपल्या जामनेर नगरीचे लोकप्रिय असे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. ते आपले मनोगत व्यक्त करतील व शुभेच्छा देतील. JBN महाराष्ट्र 1 वर्षापूर्वी सुरू झालं. किरण भाऊ, मिलिंद भाऊ, मनोज दुसाणे आणि त्यांची संपूर्ण टीम, खास करून महिला रिपोर्टर, या ठिकाणी सुहास भाऊंनी उल्लेख केला. आमचे मित्र टिडेकर साहेबांनी उल्लेख केला आणि सावध प्रतिक्रिया दिल्या की यशस्वीरित्या यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा रौप्य महोत्सव सुद्धा व्हावा. मी तर म्हणेल 1 वर्षात ज्या पद्धतीने या न्यूज चॅनलने काम केलेलं आहे, कदाचित एखादं न्यूज चॅनल असेल की त्यांनी इतकं प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे, प्रामाणिक आणि प्रभावी याच्याकरता म्हणतो की यांनी ज्या वेळेला प्रत्येक कामावरती नजर टाकली आणि प्रत्येकाच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली, असं एक सुहास भाऊंच्या म्हणण्यानुसार डोक्यात ठेवून काम नाही केलं तर डोक्यात जे काय असेल त्याचा स्वतःचा वापर करून, म्हणजे काय आता आम्हाला भीती वाटते. मित्र म्हणताना, किरण भाऊंना मित्र म्हणताना भीती वाटते, कारण मित्र होते, आता ते आमचे म्हणजे आमच्याकडे असं, म्हणजे आता मलाही जरा सावधच प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, कारण सुहास भाऊंची सतत चर्चा असते, किरण भाऊंची चर्चा असते, पण खरोखर मित्र आहेत. त्या मित्रांनी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर खरोखर मित्र हे माझे मार्गदर्शक आहेत. आणि जे चॅनल या ठिकाणी सुरू केलंय ग्रामीण भागामध्ये, ज्या वेळेला ते स्क्रीनवरती येतं JBN, तर मला असं जाणवत नाही की ते एक ग्रामीण भागातलं चॅनल आहे म्हणून. आज जवळजवळ 70 ते 80, 100 गावांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे चॅनल दिसतंय. आणि ज्या वेळेला आपण चॅनलचे न्यूज बघतो तर मला त्या ठिकाणी किरण भाऊ तुमचा अभिमान वाटतो की तुमच्या ज्या महिला रिपोर्टर आहेत त्या अगदी बिनदिक्कतपणे कुठलाही आपल्या मनामध्ये भीती न बाळगता सहज प्रश्न करतात आणि विचारतात की बा असं का झालं, असं का करतायत. आम्ही म्हणतो आम्ही विकास करतो, शेवटी आम्ही राजकारणी आहोत. टिडेकर साहेबांनी सुद्धा सावध प्रतिक्रिया दिली, तेही विकासच करतात, पण खरा विकासाचा कणा जर कोणी असेल तर मला या ठिकाणी असं वाटतं की आज ह्या विकासाचा कणा असेल तर ही मीडिया आहे. कारण मीडिया नसेल तर आम्हालाही झालं राहणार नाही, मीडिया नसेल तर शासनाच्या लोकांनाही धाक राहणार नाही. आणि आज तर जर देश कोणी चालवत असेल तर फक्त मीडियाच देश चालवतं असं मी या ठिकाणी मान्य करायला हवं. कारण प्रत्येक गोष्टीवरती मीडियाची नजर असते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, मग तो कुठल्या पक्षाचा असो, कुठल्या संघटनेचा असो, याचा ते विचार करत नाही. आवर्जून प्रत्येक गोष्ट लोकांच्या नजरेत पडावी, लोकांपर्यंत पोहोचावी, प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचावी, याचं एखादा अधिकारी त्याची जबाबदारी म्हणून पूर्णपणे काम पार पाडत नसेल, एखादा जबाबदार राजकीय माणूस सुद्धा ती जबाबदारी पार पाडत नसेल, तेवढी जबाबदारीने प्रत्येक योजना, प्रत्येक विकासाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा जर आज सर्वतोपरी सर्व
सर्व स्तरावरती सर्वतोपरी जर कोणी काम करत असेल तर ते न्यूज चॅनल करत आहे. जवळजवळ सगळ्याच गोष्टी न्यूज चॅनलने आज व्यापून घेतलेल्या आहेत. मी किरण मुंडा या ठिकाणी आणि त्यांच्या टीमना आणि उपस्थित असलेले या ठिकाणी पत्रकार बंधू, समोर बसलेले पत्रकार बंधू यांना धन्यवाद देतो की खरोखर मला तर वाटतं जामनेर तालुक्यातलेच पत्रकार लोकांबद्दल फार मला अभिमान वाटतो, कारण प्रत्येक गोष्ट नोंदून घेतात. आमच्याजवळ राहतात आणि आमचाच कार्यक्रम लावल्याशिवाय थांबत नाही. यालाच खरी पत्रकारिता म्हणतात. पण मला अभिमान आहे, माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. असंच मार्गदर्शन आपल्या पद्धतीने जर परस्पर झालं तर खरोखर चांगले राजकीय कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय राहणार नाही आणि चांगले शासकीय कर्मचारी तयार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. माझ्या घवघवीत आणि भरभरून तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुमचं असंच काम जोरदारपणे चालावं. हीच मी या ठिकाणी परमेश्वराला विनंती करतो की या पूर्ण न्यूज चॅनलला चांगली शक्ती देव, यांच्या महिला टीमलाही शक्ती देव आणि याच पद्धतीने जोरदार यांचं काम चालू द्यावं. अजून बारकाईने लक्ष देऊन लोकांच्या नजरेत आमचं कामही पोहोचावं, शासनाचंही काम पोहोचावं हीच यांना विनंती करतो. धन्यवाद. शुभेच्छा. आणि आपल्या मौलिक अशा मार्गदर्शनानंतर माननीय श्यामजी चैतन्य बापू यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज हमारे JBN महाराष्ट्र न्यूज़ चैनल का पहला वर्धापन दिवस. सम्माननीय व्यासपीठ और यहाँ उपस्थित सभी माताएं बंधु, मेरे मन में एक जो विचार था वो महेंद्र बाबू ने रख दिया कि मीडिया क्या करती है. मीडिया समाज और सरकार के बीच का एक पुलिया है. समाज की बात सरकार तक पहुंचाता है और सरकार की बात समाज तक पहुंचाता है. मीडिया का बहुत बड़ा रोल है. ईमानदारी से काम करे ना. आज जो ये सब कार्यक्रम चल रहा है, एक साल पूरा निर्विघ्न पार हुआ, इसका मतलब कहीं न कहीं अच्छी तरह से काम चल रहा है. इसीलिए सबके दिल में JBN महाराष्ट्र न्यूज के लिए जगह बनी. हमारी मिलिंदापा किरण भाऊ का आश्रम के प्रति बड़ा श्रद्धा है. मेरे भी कार्यक्रम की सब बातें समाज तक पहुंचाने का काम करते हैं. अधिक न बोलते हुए काफ़ी बातें हो चुकी है. आगे का ही कुछ कार्यक्रम है. मैं ईश्वर से प्रार्थना करूंगा कि पूरी टीम को अच्छी शक्ति दे और समाज के काम में उनका बड़ा योगदान रहे. ऐसी में ईश्वर को प्रार्थना करते हुए सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुर्भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद बापूजी. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवान भाऊ सोनार यांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण द्यावं. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी, हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, संत जगदाळे महाराज, संत नरहरी महाराज, खानदेशाचे भूषण साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी या महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो. ज्या वेळेस मिलिंद भाऊ लोखंडे यांनी ज्या वेळेस आपल्या डोळ्यात अश्रू आणले त्या वेळेस सुद्धा आम्हाला असं वाटलं की खरंच जेव्हापासून तो माणूस या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 1 वर्षापासून जे त्याने सातवा केलं आहे त्याचं कुठेतरी त्याला असं वाटलं, म्हणून त्याच्या डोळ्यात ते अश्रू आले. ते आनंदाचे अश्रू होते की ज्या 1 वर्षापासून आपल्या मुलासारखं या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलला चालवलं आहे. न्यूज चॅनल चालवणं साधी गोष्ट नाही. या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, नगरसेवक आणि त्याच मंडळीने पत्रकार मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. खरंच आमच्या जळगावमध्ये अनेक पोर्टल, अनेक न्यूज चॅनल चालू झाले. गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांचा म्हणजे 7वा महिना त्यांना उगवला नाही. तर खरंच मला
आपले JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक किरण भाऊ सोनवणे आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भाऊ लोखंडे आणि या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक आहेत. मला अभिमान वाटतो या लोकांचा की त्यांनी 1 वर्षापासून आपलं JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल जामनेर पासून जी सुरुवात केली, गोरगरिबांचे असो, कुठलेही प्रश्न असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो आणि किंवा राजकीय असो आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न असो, त्यांनी आपल्या JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या जामनेर तालुक्यात नव्हे तर जामनेर तालुक्यात नव्हे तर पाचोरा, जळगाव आणि बोदवळ अशा या तालुक्यातील 22,000 हे कनेक्शन आपल्या या गावामध्ये आहे. जवळपास 100हून जास्त गावांमध्ये आपलं JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल या ठिकाणी दिसत आहे. मी अशा ठिकाणी सांगू इच्छितो JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिवसानिमित्त आज त्यांचा पोर्टलचाही या ठिकाणी शुभारंभ होत आहे, जेणेकरून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या चॅनलचं आपण जे प्रक्षेपण पाहतो. मी या ठिकाणी सांगतो लोखंडे साहेब, तुमच्या या चॅनलची दखल माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल साहेबांनी सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. पोलीस अधीक्षक माननीय जालिंदर सुपेकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. ज्या वेळेस आपण जामनेर तालुक्यातील प्रश्न आपण ज्या वेळेस मांडतात आणि त्याची लिंक आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात, तीच लिंक आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि SP साहेबांच्या माध्यमापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून आपल्या या जळगाव, जामनेर किंवा बोदवळ तालुक्यातील आजूबाजू असलेल्या ग्रामीण भागातले प्रश्न कसे सुटतील या माध्यमातून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल अहोरात्र प्रयत्न करत आहे. या संदर्भात आम्हाला अभिमान आहे. आणि मी या ठिकाणी सांगतो आमचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जवळपास 12 तालुक्यातील 450 पत्रकार JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मागे राहतील. ज्यावेळेस तुम्हाला आमची गरज लागेल त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरू, तुमच्या पाठीमागे राहील. परंतु कुठल्याही गोष्टीला तुम्ही घाबरता न घाबरता असंच चॅनल आपलं चालू राहावं. आणि आता तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं आहे. आणि विशेष आता तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही पदार्पण करत आहात, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण वेळ जास्त झालेला आहे. आपली वेळ होती 6 वाजेला सुरू होण्याची. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना काही कारणास्तव मुंबईला थांबावं लागलं, त्यामुळे कार्यक्रम आपला लांबणीवर गेला. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलला पुढील वर्षानिमित्त शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भगवान भाऊ. यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम हा सादर होणार आहे, तरी कृपया कोणी हा कार्यक्रम बघितल्याशिवाय जाऊ नये ही विनंती. यानंतर काही डान्स ग्रुपचे डान्स या ठिकाणी आहेत. त्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणे सुद्धा आहेत. तर कृपया या कार्यक्रमांचा पूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय आपण जाऊ नये ही विनंती. आणि मान्यवरांनी ज्यांचा उल्लेख केला ते आमचे प्रत्येक भागामध्ये ऊन वारा पावसामध्ये काम करणारे सोन्यासारखे रिपोर्टर, अँकर्स हे त्या ठिकाणी काम करतात. म्हणून JBN महाराष्ट्र हे घराघरापर्यंत पोहोचलं आहे. खरोखरच आमच्या सर्व रिपोर्टर्स यांचा मला खरोखर अभिमान आहे. त्यांची मेहनत सुद्धा या ठिकाणी खूप आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो, वेळ खूप झाला असल्यामुळे त्यांचं प्रत्येकाचं स्वागत आपल्याला करायचं होतं. या ठिकाणी प्रभाकरजी साळवे यांनी काही आमच्या महिला अँकरांसाठी भेट सुद्धा आणलेली आहे. तर मी सर्वांना एकत्र विनंती करतो, सर्वांनी या ठिकाणी कॅमेरामन जे असतील त्यांनी कॅमेरे सेल्फ मोडवर ऑन करून या ठिकाणी यायचं आहे. सर्व रिपोर्टर्स ज्यांनी काम केलं आहे, काही कारणास्तव जे बाहेरगाव शिक्षणासाठी गेलेत, काहींचे लग्न झाले, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना विनंती की आपण सर्वांनी
मंचावर यायचंय. आजी माजी जे असतील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सर्वांचं स्वागत. सर्वच मान्यवरांनी एकत्र करावं म्हणजे कार्यक्रमास विलंब होणार नाही आणि त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु कार्यक्रमाला बराच उशीर झाल्याने ते आपण उद्या ऑफिसला देऊया. या मेहनती रिपोर्टर्स यांचं स्वागत करायचं आहे. खरोखर यांची खूप मोठी मेहनत आपल्याला सांगावंसं वाटतं की या ठिकाणी नित्यानंद आहिरे तोंडापूर, एकनाथ कोळी तोंडापूर, हसमुख नेरिया फत्तेपूर, राजू मन्यार फत्तेपूर, पाचोऱ्याचे दिलीप दादा जैन हे ज्येष्ठ प्रतिनिधी आहेत आमचे, त्यांना सुद्धा विनंती. JBN महाराष्ट्र पाचोऱ्यात सुद्धा दिसतो, त्यांना सुद्धा विनंती. कॅमेरा हा सेल फोनवर ठेवून या ठिकाणी वरती आपण यायचंय. या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंकलन करून सराफ यांनी या कार्यक्रमात जीव ओतला आहे. त्यांचंही स्वागत आणि सत्कार या ठिकाणी व्हावा. यानंतर अण्णा सुरवाडे यांनी मंचावर यायचं आहे. यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात असा रंगारंग कार्यक्रम यानंतर फक्त जे आपल्या समोर वर्षानुवर्षापासून सांस्कृतिक क्षेत्राला योगदान देत आहेत, जामनेरचं सांस्कृतिक क्षेत्र त्यांनी जिवंत ठेवलंय असे चांगले कलाकार जामनेर तालुक्यात आहेत, जामनेर शहरात आहेत. तर मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, तरी माझ्या सर्व कलाकार मित्रांनी मंचावर यायचंय. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी कृपया मान्यवरांनी संदीप, राजू भोई, अण्णा, शरद, शिवाजी भाऊ, निलेश चव्हाणजी, चंदू दायडे, शशी, भूषण पाटील, माझे सगळेच कलाकार मित्र, आमचे सगळेच कलाकार मित्र यांनी कृपया मंचावर यायचंय. आपलं स्वागत. सुहाल भाऊ या. तर या प्रसंगी मंचावर सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार RD सोनवणे,
डॉक्टर भरत पाटील, ज्येष्ठ रिपोर्टर दिलीप जैन या मान्यवरांच्या हस्ते JBN महाराष्ट्र न्यूजच्या प्रोमो गीताचे तसेच मोबाईल ॲपचे आणि ऑनलाईन पोर्टलचे लॉन्चिंग सुद्धा उत्साहात करण्यात आले. JBN महाराष्ट्र खानदेशाची गाथा सांगतो, खानदेशाची गाथा सांगतो, सर्वांची नाते जोडतो. खानदेशाची गाथा सांगतो, सर्वांची नाती जोडतो, न्याय हक्कासाठी लढतो, रंकाला बाहेर काढतो, न्याय हक्कासाठी लढतो, रंकाला बाहेर काढतो. JBN महाराष्ट्र, 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 JBN महाराष्ट्र. आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत JBN महाराष्ट्र. शेतकऱ्या जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांनी JBN महाराष्ट्र कार्यालयाला भेट देऊन JBN महाराष्ट्र न्यूज टीमला प्रथम वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा सुद्धा दिल्या. JBN महाराष्ट्र न्यूजवर प्रेम करणाऱ्या अनेक हितचिंतकांनी कार्यक्रमस्थळी येऊन JBN महाराष्ट्र न्यूज टीमला शुभेच्छा दिल्या, तर काही कारणास्तव जे मायबाप प्रेक्षक कार्यक्रमाला उपस्थिती देऊ शकले नाही त्यांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून JBN महाराष्ट्रावर शुभेच्छांचा पाऊसच पाडला. JBN महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त जामनेर शहरातील कलावंतांनी विविध रंगतदार दिलखेचक कार्यक्रम सादर करून धम्माल उडवून दिली. पाहूया JBN महाराष्ट्र न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनाचा हा स्पेशल रंगारंग कार्यक्रम. जो भिड़ा तेरे जो भिड़ा तेरे नैनों से काका तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे नैनों से काका तो आशिक सरेंडर हुआ. तूने शर्मा के विंडो से झांका तो आशिक सरेंडर हुआ. हाँ सुन ओरी गोरी मोहब्बत में तोरी न जाने कब जून से दिसंबर हुआ. तूने इंग्लिश में जब हमको डांटा तो आशिक सरेंडर हुआ. प्यार से मारा गालों पे चाटा तो आशिक सरेंडर हुआ. जो भिड़ा तेरे नैनों से. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और बीन बजाती हुई नागिन. Shake your body, girl. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.